तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. सर्वांना तर पहिल्यांदा शुभ सकाळ. सकाळचे 8-8:30 वाजलेत आणि आपली सर्व कामं आटपून सकाळ सकाळी जरा व्ह्यू चांगला झालता, म्हणजे वातावरण खूप छान होतं, म्हणून म्हणलं एक व्हिडिओ तर काढावा. आपल्याला आपल्या मित्राचा फोन आलता सिद्धूचा, कारण सिद्धूच्या गाईला नवीन खोंड झालं आहे, म्हणजे सकाळीच जन्मलं आहे. त्यामुळं आपण जाणार आहोत सिद्धूच्या गाईचं खोंड बघायला. पहिल्यांदा तर सर्वांना आनंदाची बातमी अशी की आपल्या रानाचा मारतांचा आणि चिक्याचा आज फेरा काढलाय. तिघांचा पण एवढा राणा गाडी बाहेर ओढून नेणारा आज पहिल्यांदाच, म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे की रानाने तोंड देखील बाहेर ओढलं नाही आज, म्हणजे कसलंच नाही, सरळ लागला की सरळ वरती आला. चिक्यासोबत पण, म्हणजे चिक्याचा आज पहिल्यांदाच फेरा काढला आपण. चिक्यासोबत पण खूप छान स्पीड लावला होता. चिक्या पण आपला चांगला पळाला पहिल्याच फेऱ्याला. नंतर मार्तन सोबत पण काढला, मार्तन पण खूप छान पळाला. म्हणजे आनंदाची बातमी अशी की राणा लागल्यापासून खाली सरळ आला वरपर्यंत. राणाला स्पीड वगैरे खूप जास्त आहे, पण राणा पहिला काय करायचा, गाडी बाहेर ओढून यायचा, त्यामुळं राणाला मैदानात पण काढला नव्हता. आता सुट्टी नाही, आता आपला राणा आदतची मैदान खेळणार, म्हणजे आता लागला राणा सुराला, त्यामुळं आता मागं सरायचं नाही. राणाचं फेऱ्याचा व्हिडिओ या व्हिडिओच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी अपलोड करतो, तर नक्की सर्वांनी बघा. चिक्या पण आज पहिल्यांदा नवीन म्हणजे फेरा काढला होता चिक्याचा पहिल्यांदाच. चिक्याला पण राणाने आज सरळ नेला वरती, म्हणजे जो बाहेर ओढत होता त्यानेच आज एक नवीन ह्याला वरती नेलाय. चला तर आपण मग आता जाऊयात सिद्धूच्या गाईचं खोंड. गाय पण छान आहे म्हणजे जातीला, आणि गाईला वळू पण तिकडला दाखवला होता. टाकळी सिकंदर म्हणून आहे मोहोळ तालुक्यात, तिथला एक वळू होता तो दाखवला होता. सेम खोंड वळूवर गेलंय, म्हणजे वळूवर पडलंय. करू बासर